नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू कुकिंग पार्टी मराठी। आजचा पदार्थ पाहून आली ना बालपणीची आठवण। जत्रेमध्ये मिळणारी गोडी शेव। बाहेर हे तुम्हाला 50 रुपये पावच्या भावाने मिळतील, पण घरी फक्त 1 वाटी मैद्यामध्ये भरपूर सारी तयार होते। बघा, आला ना एकदम कडक आवाज। आता यातली तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवते। घरच्या घरी एकदम कडक। पूर्ण रेसिपी बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सगळ्यात आधी एका परातीमध्ये आपण 1 वाटी मैदा घेऊया। मैदा घातल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमी मीठ घेतलेलं आहे। त्याचसोबत मी घेतलं आहे 2 चमचे खायचं तेल। आपण यामध्ये तेल कडक गरम करून नाही टाकलं तरी चालेल। आपण आता हे सगळे साहित्य एकजीव करून घेऊया। आपल्याला हे व्यवस्थित पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता, सगळे एकजीव झाल्यावरती असा एक गोळा तयार होतो। याचा अर्थ की आपला मैदा जो आहे तो भिजवण्यासाठी तयार आहे। हे एक प्रकारे मोहनच आहे। तेल घातल्याने आणि असं झाल्याने आपली जी शेव आहे ती अगदी कडक आणि कुरकुरीत होते। आता अगदी थोडं पाणी घालून आपण या पिठाला व्यवस्थित मळून घेऊया। आपल्याला सुरुवातीलाच अगदी थोडं पाणी घालायचं आहे। जास्तीत घातलं तर जो आपला पिठाचा गोळा आहे तो एक तर सैल होईल, किंवा मग कमी घातलं तर खूप कडक होईल। म्हणून आपल्याला हे हळूहळू पाणी घालून असं पोळीसाठी जसं आपण मळतो तसं याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, अगदी 2 पोळ्या तयार होईल किंवा 1 मोठी भाकर तयार होईल इतका हा गोळा तयार झालेला आहे 1 वाटी मैद्यामध्ये। आता आपण याला 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवूया आणि मुरत ठेवूया। 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, पीठ व्यवस्थित जे मळलेलं होतं ते आपण छान असं स्मूथ करून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता, याचे मी छोटे भाग करत आहे। आपण आधी अगदी छोटासा भाग घेतलेला आहे। याला असं हाताने आपण लांबसर करून घेऊया। आपल्याला शेवचा आकार करायचा आहे, म्हणून याला लांब आणि मध्यम पातळ करायचं आहे। खूप पातळ सुद्धा नाही आणि जाड पण नाही। जाड असली तर ते शिजायला आपल्याला वेळ लागेल आणि कडक जर झाली तर ती चांगलीही वाटणार नाही। तुम्ही बघू शकता, मी अगदी मीडियम आकारामध्ये हे असं पातळ करून घेतलं आहे आणि आता याचे काप करून घेतलेले आहे। आपली ही शेव तयार झालेली आहे। आपण जितकं लांब आवडत असेल तितकं करा, कारण खायला मजा येते। आता आपण अशा आकारामध्ये याला छान करून घेऊया। आणखी एक पद्धत मी तुम्हाला दाखवते। साधी आपण पोळी जशी लाटतो तशी एक जाडसर पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे 2 काप करून घ्यायचे। आता याचे आपण असे चाकूने काप करून घेतले तरीही चालेल। आकार सारखाच येतो आणि कमी वेळात होतो। हे जरा पातळ केले मी, कारण छोट्या मुलांना हे चावायला थोडे कडक होईल म्हणून। जाडे चावता येत नाही। आता आपण हे तळायला घेऊया। एका कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घेऊया। आता तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्या सगळ्या गोडी शेव टाकूया। टाकताना एक करून टाका। मी जरा एकत्र टाकल्यामुळे सुरुवातीला सगळ्या चिपकलेल्या आहे, पण बघू शकता तेल गरम व्यवस्थित झाल्यामुळे सगळे असं सुटलेल्या पण आहे। आपण याला रंग बदलेपर्यंत तळून घेऊया। आपल्याला याला खूप लाल नाही करायचं आहे, कारण लाल केल्याने याचा रंग अगदी पाक लागल्यावरती सुद्धा डार्क दिसतो। छान अशा तळून झाल्या की बाकीचे पण आपण पूर्ण तळून घेऊया। तुम्हाला दाखवते मी याला अगदी हलका रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे। कच्चेपणा पण जातो आणि रंग सुद्धा डार्क होत नाही। आता आपण पाक करायला घेऊया। एका भांड्यामध्ये 1 वाटी साखर घ्या आणि अगदी अर्धा वाटीपेक्षा कमी पाणी टाका। आपल्याला जो पाक आहे थोडा जाडसर हवा आहे, म्हणून यामध्ये पाणी नाही जरी घातलं तरी चालेल, पण साखर वितळायला वेळ लागते, म्हणून पाणी थोडं घाला। आता आपण आपली साखर व्यवस्थित विरघळून घेऊया। साखर ही आपल्याला चालवत राहायची आहे, नाहीतर जे साखर आहे ती खाली चिपकते आणि जळते सुद्धा। तुम्ही बघू शकता, छान फेस आलेला आहे आणि आता हे पूर्णपणे वितळलेली आहे। आता ही वितळून झाली की आपण यामध्ये आपली जी गोडी शेव तयार केली होती ती टाकायची आहे। यावेळेस आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। एकदा गोडी शेव टाकली की आपण गॅस बंद करून हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेऊया। गॅस बंद केली तर साखर जी आहे ती आणखी कडक होत नाही, नाहीतर त्याचे क्रिस्टल फॉर्म होतात। आता आपण याला व्यवस्थित एकजीव करूया आणि हे कंटिन्यू आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी करत राहायचं आहे। 1 मिनिटानंतर
तुम्ही बघू शकता पाक जो आहे थोडा घट्ट झालेला आहे आणि आपल्याला हे असं एकजीव करत राहायचं आहे। असं केल्याने जो पाक आहे तो व्यवस्थित सगळीकडे कोट होतो। मी जवळजवळ 2 मिनिटं याला असं चालवत राहिलं तेव्हा तुम्ही बघू शकता साखर थोडी गार होत आलेली आहे आणि याला व्यवस्थित कोट पण झालेली आहे। याला आपण कंटिन्यू चालत ठेवा जोपर्यंत आपला पाक पूर्णपणे गार होत नाही किंवा सुकत नाही। असं केल्याने ते चिकटत सुद्धा नाही। आता तुम्ही बघू शकता ते पूर्णपणे कोट झाले आहे। आता याला पूर्ण गार करायसाठी आपण प्लेटमध्ये काढून ठेवूया। पूर्ण गार झाल्यावरती बघा किती छान आवाज आलेला आहे आणि हे कडक सुद्धा झालेली आहे। तुम्ही बघू शकता तुटल्यावरती असा कडक आवाज आलेला आहे, म्हणजे आपली शेव तयार झालेली आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये स्टोर सुद्धा करू शकता। रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा।